आज आपण पाहतोय बटाट्याचे चिप्स कसे करायचे. अगदी पारंपरिक पद्धतीमध्ये बटाट्याचे चिप्स कसे करायचे हे मी या व्हिडिओमध्ये दाखवून दिलेले आहे. तर त्यासाठी मी अशा प्रकारचे मोठे मोठे बटाट्याचा यूज केलेला आहे आणि ते पाण्यामध्ये घातलेले आहे, कारण त्यावरची माती वगैरे घाण सर्व निघून जाईल. आणि त्यानंतर मी हे बटाटे वरची साल काढून घेतलेली आहे अशा प्रकारे पिलरच्या साहाय्याने, जेणेकरून आपले चिप्स छानपैकी पांढरे शुभ्र येतील. त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला बटाट्यावरची साल काढायची आहे. पूर्ण बटाट्यावरची मी अशा प्रकारे साल काढून घेतलेली आहे. पाहू शकता. त्यानंतर हे बटाटे आपल्याला पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहे, म्हणजे ते लाल पडणार नाही. ही आपल्याला दक्षता घ्यायची आहे, कारण की बटाटे लगेच हे लाल पडतात. तर पाहू शकता अशा प्रकारे पाण्यामध्ये सर्व बटाटे आपण घालून ठेवलेले आहेत आणि मस्तपैकी सर्व साल काढून झालेले आहेत. आणि त्यानंतर अशा प्रकारे वेफरच्या खिसणीने मी सर्व वेफर्स करून घेतलेले आहेत. तर पाहू शकता अशा प्रकारे पातळ आपण वेफर्स करायचे आहे. अगदी अलगद जर आपण बटाटा फिरवला तर आपले अशा प्रकारे पातळ वेफर्स तयार होतात. तर मोठे बटाटे असल्याकारणाने छानपैकी मोठे मोठे चिप्स आपले रेडी झालेले आहेत. तर पाहू शकता एकही बटाटा आपला तुटलेला नाही किंवा फाटलेला नाही. अगदी अखंड सर्व बटाटे आहेत. तर हेही पूर्ण एक बटाटा खिसून घेतलेला आहे मी. चिप्स रेडी झालेले आहेत. आता त्यानंतर हा बटाटा चे चिप्स आपल्याला लगेच पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहे. एक बटाट्याचे चिप्स झाले की लगेच ते आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहे. ही दक्षता आपल्याला ठेवायची आहे, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत. तर पाहू शकता पूर्ण बटाटे छानपैकी मी चिप्स करून घेतले होते आणि पाण्यामध्ये घालून ठेवले होते रात्रभरासाठी. तर छानपैकी वरती पूर्ण बुडतील इतपत आपल्याला ते पाणी यूज करायचं आहे, त्यामुळे ते काळे पडत नाहीत. तर दुसऱ्या दिवशी पाहू शकता अशा प्रकारे पातेल्यामध्ये अर्धं पातेलं मी गरम पाणी करण्यासाठी गॅसवरती ठेवले आहे. छानपैकी त्यामध्ये आपल्याला तुरटी फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून आपले चिप्स हे काळे पडणार नाहीत. पांढरे शुभ्र बगड्यासारखे चिप्स आपले हे होतात तुरटी फिरवल्यामुळे. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ही तुरटी फिरवून घ्या पाण्यामध्ये. आणि त्यानंतर चवीनुसार इथे आपल्याला मीठ घालायचे आहे. तर बटाटे हे 4 किलो होते, त्यामुळे आपण येथे 4 चमचे मीठ घातलेले आहे. आणि छानपैकी पाण्याला उकळी फुटली होती. छानपैकी कडक पाणी तापले होते आणि त्यानंतर सर्व चिप्स मी पाण्यामध्ये घालून घेतले आहेत अशा प्रकारे. सर्व चिप्स मी गरम पाण्यामध्ये घातले होते. चिप्स पूर्ण पाण्यामध्ये बुडतील इतपत आपण येथे पाण्याचा यूज केलेला आहे अशा प्रकारे. आणि 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला अगदी कडक गरम पाण्यामध्ये झाकून गॅसवरती ठेवायचे आहे आणि गॅस अगदी मध्यमसा असा ठेवायचा आहे. अशा प्रकारे सर्व चिप्स छानपैकी गरम पाण्यामध्ये बुडले आहेत. तर पाहू शकता सर्व बटाटे मी खालचे वरती आणि वरचे खाली व्यवस्थिशीर करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला अगदीच 5 ते 10 मिनटं त्यावरती झाकण ठेवायचे आहे. त्यामुळे पटकन आपले चिप्स छानपैकी शिजल्या जातील. तर पाहू शकता 15 मिनटं झालेले आहेत. तर मी त्यावरती झाकण काढून घेतले. तर पाहू शकता आपले चिप्स छानपैकी वाफरले गेले आहेत, शिजले गेलेले आहेत. आणि आता मी हे चिप्स छानपैकी काढून घेणार आहे. यापेक्षा जास्त आपल्याला शिजवून घ्यायचे नाही, नाहीतर त्याचा सर्व चुरा होईल जर जास्त शिजले गेले तर. तर अशा प्रकारे छानपैकी शिजले गेले आहेत आणि सर्व चिप्स मी अशा प्रकारे या टोपल्यामध्ये काढून घेतलेले आहे, जेणेकरून सर्व गरम पाणी खाली निथळल्या जाईल. सर्व चिप्स छानपैकी मी काढून घेतले होते झाऱ्याच्या साहाय्याने. अगदी तात्काळ आपल्याला काढायचे आहे. जर थोडे 5 जरी मिनटं जर ठेवले तर आपली शिजायची प्रोसिजर चालू राहते. त्यामुळे अगदीच पटकन आपल्याला हे सर्व चिप्स काढून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता अगदी 4 ते 5 मिनटातच मी सर्व चिप्स काढून घेतले टोपल्यामध्ये आणि 5 मिनटासाठी असेच पाणी निथळण्यासाठी ठेवले. आणि त्यानंतर लगेच गच्चीवरती गेले आणि गच्चीवरती मस्तपैकी सतरंजी अंथरून दिली आणि त्यावरती स्वच्छ साडी अंथरून दिली आणि त्यावरती आपले सर्व बटाट्यांचे चिप्स वाळू घातले.
अगदीच मस्त जवळ छानपैकी मी वाळू घातले होते. सकाळी सकाळी 7 वाजता ऊन पण नव्हते. त्यामुळे पटकन मी चिप्स छानपैकी सुकवून घातले. किमान 30 ते 40 मिनटं मला लागले एवढे सगळे बटाटे सुकवण्यासाठी. तर छानपैकी अशा प्रकारे सर्व चिप्स मी सुकवून घेतले. पाहू शकता किती पांढरे शुभ्र असे हे आपले वाटत आहेत. तर पाहू शकता पूर्ण चिप्स मी सुकवून घेतले होते. तर 30 ते 40 मिनिटातच पूर्ण जागेवर ऊन आले होते आणि छानपैकी 2 ते 3 दिवस मी हे उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत. तर पांढरे शुभ्र आपले हे चिप्स रेडी झालेले आहेत. पाहू शकता. तर अशाच प्रकारे 2 ते 3 दिवस मी छान ह्या बटाट्यांच्या चिप्सला ऊन दिलेले आहे, जेणेकरून वर्षभर आपले ते टिकणार आहेत. त्याला अळीजाळी लागू नये यासाठी 2 ते 3 दिवस तुम्ही शक्यतो चांगल्या प्रकारे कडकडीत उन्हात हे ठेवायचे आहेत. तर पाहू शकता किती पांढरे शुभ्र वाळल्यानंतरही आपले हे चिप्स दिसत आहेत. पाहता क्षणीच तुमच्या लक्षात आलं असेल की किती पांढरे शुभ्र आपले हे चिप्स झालेले आहेत. तर हे चिप्स आपण थोडे फ्राय करून पाहूयात की फ्राय झाल्यानंतर हे पांढरे शुभ्र दिसतात का. तर पाहू शकता कढईमध्ये तेल घेतले आणि छानपैकी तेल तापवून घेतले आणि मस्तपैकी चिप्स तळून घेतले. तर पाहता क्षणी तुमच्या लक्षात आलं असेल की तळल्यानंतरही अगदी पांढरे शुभ्र आपले असे हे चिप्स रेडी झालेले आहेत. तर 2 ते 3 घाणे मी काढून घेतले, मस्तपैकी तळून घेतले. तर खूप छान असे हे चिप्स पांढरे शुभ्र झाले होते. जर एखादी रेसिपी केली आणि ती जर छान सक्सेसफुल झाली तर त्या इतका आनंद कोणताच नसतो. तर अशा प्रकारे छानपैकी मस्तपैकी पांढरे शुभ्र आपले हे चिप्स झाले होते. तर अशाच प्रकारे जर तुम्ही केले तर तुमचेही चिप्स छानपैकी पांढरे शुभ्र येतील. तर पाहू शकता एकदम क्रंची असे हे चिप्स आपले रेडी झाले होते. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. जर तुम्हाला हे चिप्सची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.